वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरपर्यंत आपण 5 किंगडम सिस्टीम किंवा 5 किंगडम्स पाहिलेत. तर या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग म्हणजे व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स हा पोर्शन पाहणार आहोत. दीज आर नॉट मेन्शन्ड बाय R.H. विटकर इन 5 किंगडम सिस्टीम. जी 5 किंगडम सिस्टीम आहे, इन दॅट सिस्टीम व्हायरसेस, व्हायरॉइड्स अँड लायकेन्स दे आर नॉट इन्क्लुडेड. त्यांचा समावेश केलेला नाही. ऑल दीज आर असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे असेल्युलर आहेत, म्हणजे यांच्यामध्ये सेल हे डेफिनाइट स्ट्रक्चर नाही. सुरुवात करूया व्हायरसेसपासून. व्हायरसेस आर नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड दे हॅव ॲन इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आउटसाइड द लिव्हिंग सेल्स. हे नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दे हॅव इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. क्रिस्टल लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते सुद्धा इनर्ट आहेत, म्हणजे त्याच्यावर कुठलीही किंवा कुठल्याही घटकांची क्रिया होत नाही. इनर्ट. वन्स दे इन्फेक्ट अ सेल दे कॅन टेक ओव्हर मशिनरीज ऑफ होस्ट सेल टू रिप्लिकेट देमसेल्व्स किलिंग द होस्ट. म्हणजे काय, जेव्हा हे व्हायरस एखाद्या सेलवर हल्ला करतात, दॅट सेल इज कॉल्ड ॲज होस्ट सेल. And after infecting or attacking on the host cell, they take over the machinery of that cell. प्रत्येक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल RNA असेल किंवा DNA असेल, हे रिप्लिकेट किंवा त्यांच्या नंबर ऑफ कॉपीज बनवण्यासाठी एक मशीन असते, मशिनरी आहे, एक मेकॅनिझम आहे, ज्याच्याद्वारे ह्या DNA किंवा RNA या जेनेटिक मटेरियलचं नंबर ऑफ कॉपीज ह्या तयार केल्या जात असतात. मग हे जे व्हायरसेस आहेत हे जेव्हा होस्ट सेलवर अटॅक करतात, तेव्हा ते होस्ट सेलच्या या मेकॅनिझमवर काम करतात आणि त्या होस्ट सेलचं जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचं रिप्लिकेशन थांबतं आहे आणि त्याऐवजी दे स्टार्ट रिप्लिकेटिंग देमसेल्स. ते स्वतःचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याचं रिप्लिकेशन होत राहतं आहे आणि त्याचं रिप्लिकेशन झालं, त्याच्या DNA किंवा RNAच्या नंबर ऑफ कॉपीज तयार झाल्या, म्हणजेच त्या व्हायरसेसची संख्या वाढते आणि याचा परिणाम म्हणून त्या ज्या होस्ट सेल आहेत ह्या किल केल्या जातात. व्हायरस मीन्स व्हेनम ऑर पॉयझनस फ्लूइड. व्हायरसला व्हेनम किंवा पॉयझनस फ्लूइड. दिस नेम वॉज गिवन बाय पाश्चर D.J. इव्हॅनोस्की यांनी दिलेलं आहे, बिकॉज इट कॉजेस मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. या व्हायरसेसमुळं टोबॅकोमध्ये मोझाईक डिसीज हा होत असतो आणि त्याच्यामुळं D.J. इव्हॅनोस्की यांनी व्हायरसला व्हेनम किंवा पॉयझनस फ्लूइड हे नाव दिलेलं आहे. व्हायरसेस आर स्मॉल दॅन बॅक्टेरिया बिकॉज दे कॅन पास थ्रू बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स. व्हायरसेस जे आहेत हे बॅक्टेरियापेक्षाही लहान आहेत. बिकॉज आता हे कशावरून ओळखायचं, तर बॅक्टेरिया प्रूफ जे फिल्टर्स आहेत त्यांच्यामधूनही दे कॅन इझिली पास. बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरच्या ज्या पोर्स आहेत त्या पोर्समधूनही इझिली पास होऊ शकतात. M.W. बिजर्निक डेमॉन्स्ट्रेटेड दॅट द एक्स्ट्रॅक्ट ऑफ इन्फेक्टेड प्लांट ऑफ टोबॅको कुड इन्फेक्ट हेल्दी प्लांट, so he called it as contagium virum fluidum, that is infectious fluid. बिजर्निक यांनी असं पाहिलं की हा जो मोझाईक डिसीजने इन्फेक्ट असणारा टोबॅको प्लांट आहे याचा जर एक्स्ट्रॅक्ट काढला, याचा जर सार काढला आणि तो एखाद्या हेल्दी प्लांटवर अप्लाय केला तर दॅट अल्सो कॅन बी डिसीज्ड. त्यालासुद्धा हेल्दी प्लांटलासुद्धा त्या फ्लूइडमुळं डिसीज होऊ शकतो आणि म्हणून ही कॉल्ड इट ॲज कॉन्टॅजियम व्हायरम फ्लुइडम. व्हायरसला त्यांनी नाव दिलं आहे कॉन्टॅजियम, म्हणजे संपर्कात आल्यामुळं जे व्हायरसचं फ्लूइड आहे ते डिसीज करतं आहे, दॅट इज कॉन्टॅजियम व्हायरम फ्लुइडम, दॅट इज इन्फेक्शियस फ्लूइड. असं लिक्विड ज्यामुळं इन्फेक्शन हे पसरत असते. W.M. स्टॅनले शोड दॅट व्हायरसेस कुड बी क्रिस्टलाइज्ड and crystals consist largely of proteins. स्टॅनले यांच्या असं लक्षात आलं की व्हायरसेस जे आहेत यांना क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येतं आहे. आणि आता क्रिस्टलाइज फॉर्म म्हणजे साखरेचे दाणे जसे असतात त्या पद्धतीच्या
फॉर्ममध्ये याला कन्व्हर्ट करता येते अँड दीज क्रिस्टल्स, या क्रिस्टलमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन्स हे प्रेझेंट असतात. दे आर इनर्ट आउटसाइड देअर स्पेसिफिक होस्ट. आता हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्हायरस हा प्रत्येक शरीरामध्ये डिसीज हा करू शकत नाही. जसं टोबॅको मोझाईक व्हायरस जो आहे, ज्याच्यामुळं टोबॅकोमध्ये मोझाईक डिसीज होतो, तो ह्युमन बिंगमध्ये किंवा इतर प्लांटमध्ये त्याच्यामुळं इन्फेक्शन होत नाही. म्हणजे त्याचा जो होस्ट आहे, ज्याच्यावर तो हल्ला करणार आहे, तो स्पेसिफिक आहे, ठरलेला आहे. आणि जर स्पेसिफिक होस्ट सेल अवेलेबल नसेल तर दीज व्हायरसेस आर इनर्ट, ते निष्क्रिय असतात. म्हणजेच त्यांच्या नंबर ऑफ कॉपीज ह्या तयार केल्या जाऊ शकत नाही. जसं आता आपण पाहतो की कोरोना किंवा कोविड-19 हा व्हायरल डिसीज आहे आणि हा सुद्धा व्हायरस जो आहे याचा जो होस्ट आहे, स्पेसिफिक होस्ट, हा ह्युमन आहे. आता स्पेसिफिक होस्ट म्हणजे हा इतर प्राण्यांना होणार नाही, तो फक्त ह्युमन्समध्ये डिसीज कॉज करत असतो. आणि जर 24 तास किंवा 12 तास जर कोविड पॉझिटिव्ह जे पर्सन आहेत त्यांनी हात लावलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तूंना, इतर साहित्याला जर आपण हात नाही लावला तर दॅट व्हायरसेस दे बिकम इनर्ट आणि ते आपल्याला डिसीज करू शकत नाही. दीज आर ऑब्लिगेट पॅरासाइट्स. व्हायरसेस आर पॅरासाइट. ते कंपल्सरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंडंट असतात. Along with proteins, viruses contains genetic material, either DNA or RNA. No virus contains both. व्हायरसेस जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये दोनच घटक आहेत. एक आहे प्रोटीनचा कोट आणि दुसरं आहे जेनेटिक मटेरियल. दॅट जेनेटिक मटेरियल मे बी DNA और इट मे बी RNA. एकाच व्हायरसमध्ये दोन जेनेटिक मटेरियल हे नसतात. व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीन. सिम्पली जर आपल्याला व्हायरस डिस्क्राईब करायचा असेल तर दॅट इज न्यूक्लिओप्रोटीन. दॅट मीन्स न्यूक्लिक ॲसिड जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याला कव्हर करणारं प्रोटीन, दॅट इज न्यूक्लिओप्रोटीन. जेनेटिक मटेरियल इज इन्फेक्शियस. हे महत्त्वाचं आहे. DNA असेल किंवा RNA असेल, याचं जे जेनेटिक मटेरियल आहे हे मात्र 100% डिसीज कॉजिंग आहे. व्हायरसेस इन्फेक्टिंग प्लांट्स दे हॅव SSRNA, दॅट इज सिंगल स्ट्रँडेड RNA. मग असे व्हायरस जे प्लांटमध्ये इन्फेक्शन करतात त्यांचा स्पेसिफिक होस्ट हा प्लांट आहे, तर त्यांच्यामध्ये असणारं जेनेटिक मटेरियल हे SSRNA म्हणजे सिंगल स्ट्रँडेड RNA आहे. आता स्ट्रँड म्हणजे त्यांना असणारे धागे. आपल्याला माहिती आहे की DNA हा डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन सेपरेट स्ट्रँड आहेत, परंतु RNA जो आहे हा सिंगल स्ट्रँडेड आहे. Viruses infecting animals, they have SSRNA or dsRNA. RNA असेल तर तो सिंगल स्ट्रँडेडही असू शकतो किंवा तो डबल स्ट्रँडेडसुद्धा असू शकतो. परंतु जर DNA हा आहे तर दॅट इज अ डबल स्ट्रँडेड DNA. म्हणजे बघा किती पॉसिबिलिटीज आहेत, 3 पॉसिबिलिटीज आहेत. व्हायरस जर ॲनिमलला इन्फेक्ट करत असेल तर जर तो RNA असेल तर तो सिंगल स्टँडर्ड असू शकतो किंवा तो डबल स्टँडर्ड असू शकतो. परंतु जर तो DNA आहे तर तो 100% डबल स्टँडर्ड DNA असतो. ठीक आहे. नेक्स्ट इज द बॅक्टेरियोफेजेस. व्हॉट आर बॅक्टेरियोफेजेस? दीज आर बॅक्टेरियल व्हायरसेस. दॅट मीन्स व्हायरस दॅन इन्फेक्टिंग बॅक्टेरिया. असे व्हायरस जे फक्त बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरियोफेजेस असं म्हटले जातं. जसं आपण आत्तापर्यंत जे व्हायरसचं डिस्क्रिप्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये ते प्लांटलाही इन्फेक्ट करतात किंवा ते ॲनिमल्सला इन्फेक्ट करतात. परंतु बॅक्टेरियोफेजेस हा जो प्रकार आहे दे आर एबल टू इन्फेक्ट ओनली बॅक्टेरियाज. दे हॅव युजली डबल स्ट्रँडेड DNA. यामध्ये असणारा जो जेनेटिक मटेरियल आहे ते कोणतं आहे? डबल स्ट्रँडेड DNA. देअर प्रोटीन कोट इज कॉल्ड ॲज कॅप्सिड. आता आपल्याला माहीत आहे की व्हायरसमध्ये इट इज अ न्यूक्लिओप्रोटीन, म्हणजे एक तर जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन आहे. तर जेनेटिक मटेरियल आहे, डबल स्ट्रँडेड DNA आणि त्याच्यावरचं जे प्रोटीन कोट आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॅप्सिड. कॅप्सिड इज मेड अप ऑफ स्मॉल सब युनिट्स कॉल्ड ॲज कॅप्सोमेअर. इट कव्हर्स अँड प्रोटेक्ट द न्यूक्लिक ॲसिड. आता हे कॅप्सिड नेमकं कसं बनतं आहे
तर हे छोट्या छोट्या सब युनिटने तयार झालेलं आहे, ज्यांना कॅप्सोमेअर असं म्हणतात. अँड द रोल ऑफ कॅप्सिड इज टू कवर अँड प्रोटेक्ट द न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडला कवर करणे, त्याचं प्रोटेक्शन करणे, हे कॅप्सिडचं काम आहे. कॅप्सोमेअर्स आर अरेंज्ड इन हेलिकल और पॉलीहेड्रल जिओमेट्रिक फॉर्म. आता हे जे कॅप्सोमर्स आहेत हे हेलिकल किंवा पॉलीहेड्रल फॉर्ममध्ये अरेंज केलेले आहेत. बघा इथं फिगर आहेत. पहिली जी फिगर आहे दॅट इज ऑफ टोबॅको मोझाईक व्हायरस. पहिली फिगर व्हायरसची आहे आणि दुसरी फिगर टोबॅको प्लांटची आहे, ज्याच्यावर हा डिसीज झालेला आहे, मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. आणि पलीकडची जी फिगर आहे दॅट इज ऑफ बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजमध्ये पार्ट आहेत हेड आणि टेल पार्ट. कॉलर भाग म्हणजे हेड आणि टेलला जोडणारा. हे बाहेरचं सगळं जे कवर आहे त्याला कॅप्सिड म्हणतात. प्रोटीननी बनलेलं आहे. तर ह्याच्या आतमध्ये जे आहे ते जेनेटिक मटेरियल आहे, जे की डबल स्ट्रँडेड DNA आहे. व्हायरसेस कॉज व्हेरियस डिसीजेस. ह्युमन्समध्ये जे डिसीज होतात ते मम्स, स्मॉल पॉक्स, हर्पिस, इन्फ्लुएन्झा आणि महत्त्वाचं एड्स. मम्स म्हणजे गालफुगी येणे, स्मॉल पॉक्स म्हणजे कांजिन्या, हर्पिस म्हणजे ज्याला नागवेड असं म्हणतात, इन्फ्लुएन्झा म्हणजे सर्दी खोकला आणि एड्स हे डिसीज. आणि सध्याचा म्हणलं तर आपला कोविड-19, कोरोना, दीज आर व्हायरल डिसीजेस इन ह्युमन्स. इन प्लांट सिम्टम्स ऑफ मोझाईक फॉर्मेशन. पॅचेस पडतात लीफवर, लीफ रोलिंग, त्याच्या एजेस ह्या गुंडाळल्या जातात, कर्लिंग, व्हेन क्लिअरिंग, त्याच्यानंतर हाईट कमी होणे, ड्वार्फिंग अँड शंटिंग ग्रोथ, अशी वेगवेगळे लक्षणं व्हायरसचे आपल्याला जेव्हा प्लांटमध्ये इन्फेक्शन होत असतात तेव्हा पाहायला मिळतात. म्हणजे व्हायरसेस आहेत हे ॲनिमल्सवरही अवलंबून असतात किंवा प्लांट्सवरही असतात. जसं आपण पाहिलं दे आर ऑब्लिगेट पॅरासाईट, बरोबर आहे. आणि नुसतंच हे इन्फेक्ट करत नाही तर त्याची जी रिप्लिकेशन मेथड आहे तिला टेक ओव्हर करून स्वतःच्याच नंबर ऑफ कॉपीज तयार करतात आणि जो होस्ट आहे त्याला किल करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आहेत व्हायरॉइड्स. In 1971, Theo Diner discovered an infectious agent that was smaller than viruses is viroids. Theo Diner जो आहे यांनी व्हायरसपेक्षाही एक लहान इन्फेक्शियस एजंट आहे आणि तो म्हणजे कोण तर व्हायरॉइड्स. इट कॉजेस स्पिंडल ट्यूबर डिसीज. यामुळे होणारा डिसीज स्पिंडल ट्यूबर डिसीज. ओनली जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट. Protein coat capsid is absent and hence they are called as viroids. आता व्हायरस आणि व्हायरॉइडमध्ये काय फरक आहे तर व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीन, म्हणजे त्यामध्ये दोन घटक आहेत, एक आहे जेनेटिक मटेरियल आणि एक आहे प्रोटीनचं कवर कॅप्सिड. परंतु व्हायरॉइड्स जे आहेत दे आर सिम्पली जेनेटिक मटेरियल. त्यामध्ये फक्त जेनेटिक मटेरियल आहे. प्रोटीनचा जो कोट आहे ज्याला कॅप्सिड असं म्हणतात दॅट इज ॲब्सेंट. अँड द जेनेटिक मटेरियल इज RNA अँड इट इज ऑफ लो मॉलिक्युलर वेट. जसं व्हायरस म्हणल्यानंतर जेनेटिक मटेरियल DNA हे असू शकते किंवा RNAसुद्धा असू शकते. बॅक्टेरियोफेजमध्ये म्हणलं तर जेनेटिक मटेरियल हे DNA आहे, डबल स्ट्रँडेड DNA. आणि व्हायरॉइड्समध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे दॅट इज RNA अँड दॅट इज ऑफ लो मॉलिक्युलर वेट. देन लायकेन्स. लायकेन्स इज अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंगाय. आपण पहा किंगडम फंगाय पाहत असताना पाहिलं होतं की दिस किंगडम फंगाय द मेंबर्स दे आर हेटरोट्रॉफिक, बरोबर आहे, हेटरोट्रॉफिक आहेत. परंतु काही फंगाय हे सिम्बायोटिक असोसिएशनने राहतात. आता सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे दे आर हेल्पिंग इच अदर. दोघं सोबत आहेत आणि एकमेकांना मदत करत आहेत. त्या कॉम्बिनेशनला किंवा त्या प्रकारच्या असोसिएशनला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतात, लिव्हिंग विथ इच अदर. मग अल्गी आणि फंगाय हे दोन वेगवेगळे मेंबर्स जर एकत्र राहत असतील तर दे आर कॉल्ड ॲज लायकेन्स. द अल्गल कंपोनंट इज कॉल्ड ॲज फायकोबियॉन्ट. आता ह्या लायकेन्समधला जो अल्गी असणारा भाग आहे त्याला फायकोबियॉन्ट असं म्हणतात. तर फंगल कंपोनंट इज कॉल्ड ॲज मायकोबियॉन्ट. फंगस असणारा जो भाग आहे त्याला मायकोबियॉन्ट म्हणतात. अल्गी आर ऑटोट्रॉफिक अँड फंगाय आर हेटरोट्रॉफिक. आपल्याला माहीत आहे अल्गी म्हणजे किंगडम प्लांटीचे मेंबर्स आहेत, ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, परंतु फंगाय हे मात्र हेटरोट्रॉफिक आहेत.
अल्गी प्रिपेअर फूड फॉर फंगाय. मग आता हे काय काम करतात? अल्गी जे फूड तयार करते दॅट इज टेकन बाय फंगाय, अँड फंगाय प्रोव्हाइड शेल्टर फॉर अल्गी अँड दे ॲब्सॉर्ब मिनरल्स, न्यूट्रियंट्स अँड वॉटर फॉर अल्गी. मग त्याच्याऐवजी ते फंगाय जे आहेत हे अल्गीला काय प्रोव्हाइड करतात? एक तर शेल्टर देतात आणि मिनरल्स, न्यूट्रियंट्स यांची रिक्वायरमेंट फुलफिल करत असतात. म्हणजे अल्गी अँड फंगाय ॲक्च्युली एक ऑटोट्रॉफिक आहे, एक हेटरोट्रॉफिक आहे. दोन्ही एकमेकांच्या वेगवेगळे कंपोनंट आहेत, तरी पण दे आर लिव्हिंग टुगेदर अँड दे आर हेल्पिंग each other. This is symbiotic association. And this example is of lichens. It is a combination of algae and fungi. So this is all about the chapter biological classification. Go through the notes, write them, and if any query is there or doubt is there, then ask. Okay, thank you.